वेलकम टू माय चॅनल। आज आपण चना चाट बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा, पुदिना, कोथिंबीर, बारीक चिरलेली लिंबू, टोमॅटो, गोड दही, त्यात तुम्ही थोडी साखर टाकू शकता आणि मसाला चणे, नंतर काळं मीठ, पापडी आणि शेव। या व्यतिरिक्त आपल्याला चटणीमध्ये चिंचेची चटणी लागणार आहे, लाल तिखट लागणार आहे आणि थोडासा चाट मसाला लागणार आहे। तर आता आपण रेसिपी बघूया। एकदम इझी आहे आणि तुम्ही हे प्रिपरेशन करून ठेवलं आणि पाहुणे आले तर पटकन तुम्ही असेंबल करून देऊ शकता। तर आपण सगळ्यात पहिले एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये खाली पापडी अरेंज करून घ्यायची। मी अख्खी पापडी ठेवली आहे, तुम्ही वाटलं तर पापडी तोडून पण टाकू शकता। त्याच्यामध्ये आपल्याला हे काबुली चणे टाकायचे आहेत। हे रात्रभर भिजवले होते आणि त्याला उकडताना त्याच्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ, थोडा गरम मसाला, चाट मसाला आणि धणे जिरे पावडर हे सगळं थोडं थोडं टाकलं होतं, जास्त नाही, एकदम फक्त फ्लेवरपुरतं। आणि थोडंसं तेल, हे सगळं कच्चंच टाकून त्याला कुकरला 3 शिट्ट्या घेतल्या बारीक गॅसवर, मोठ्या गॅसवर 3 शिट्ट्या आणि मग बाकीच्या 5-6 शिट्ट्या सिमवर बारीक गॅसवर घेतल्या। तर आता आपण त्याच्यावर बाकीच्या भाज्या टाकून घेणार आहे, टोमॅटो, बटाटे आणि कांदा। हे तुम्ही ह्याच्यामधलं तुम्हाला जर काही आवडत नसेल बटाटा किंवा टोमॅटो वगैरे तर तुम्ही ते स्किप करू शकता। आता आपण व्यवस्थित भाज्या टाकून घेतल्या, त्याच्यावर पुदिना आणि कोथिंबीर बारीक कट करून टाकली आहे, त्याच्यावर थोडासा लिंबू पिळला आहे। भाज्यांवर आपण तिखट मीठ काही टाकलं नव्हतं म्हणून मग त्याच्यावर थोडासा टेस्टसाठी लिंबू आणि वरून थोडेसे मसाले टाकणार आहे। मसाले म्हणजे थोडंसं मीठ, चाट मसाला आणि तिखट। स्वतः आपण त्याच्यावर मीठ टाकून घेतलं आहे, काळं मीठ। त्याच्यावर आता आपण तिखट टाकणार आहे। तिखट मी हातानेच टाकलं आहे, चिमटीने, चमच्याने टाकलं तर ते जास्त पडू शकतं, हाताने टाकलं तर एकदम थोडंसं आणि व्यवस्थित पडतं। थोडासा चाट मसाला आणि आता या सगळ्यावर दही टाकून घेणार आहे। दही मी साखर आणि थोडं मीठ टाकून फेटून घेतलेलं आहे। तुम्ही फोर्कनी किंवा रवीनी फेटून घेऊ शकता दही। दही असं घट्टसर पाहिजे, त्यात पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही, भरपूर दही टाकायचं। त्याच्यावर मग मी ही चिंचेची चटणी टाकली आहे, चिंचगुळाची गोड चटणी आहे ही चटणी तुम्ही आवडीनुसार टाकू शकता। आणि तर त्याच्यावर आपण टॉपिंग करणार आहे शेवेनी, बारीक शेव टाकली आहे, त्याच्याबरोबर तुम्ही वाटलं तर बुंदी पण टाकू शकता। हे मी बटाटे कट करून ठेवलेत, हे उकडलेले बटाटे आहेत। त्याच्यावर फ्लेवरसाठी थोडं मीठ, तिखट आणि चाट मसाला टाकून घ्यायचा। सो आता आपला चना चाट रेडी आहे, त्याला मी थोडंसं कोथिंबीर टाकून गार्निश करून घेणार आहे। ही खूपच इझी रेसिपी आहे आणि तुम्ही हे सगळं प्रिपेअर करून ठेवलं तर लगेच कोणी पण पाहुणे आले तर सर्व करायला एकदम सोपी आहे। आणि जर का आपले घरी नॉर्मली जरी आपण चना बनवला आणि जर का तो उरला असेल तर त्याची पण आपण अशी चना चाट बनवू शकतो। तर ह्याच्यामध्ये आपण वेगळे वेगळे व्हेरिएशन्स पण करू शकतो, लाईक ह्याच्यामध्ये थोडी बुंदी टाकू शकतो किंवा चना आणि दही मिक्स करून पण एकत्र लावू शकतो। आणि त्या चपट्या पुऱ्या आहेत त्याच्याऐवजी आपण त्याच्यावर पाणीपुरीच्या पुऱ्या असतात त्या पण चुरून टाकू शकतो। सो हे सगळे व्हेरिएशन्स आहेत। सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। कमेंटमध्ये ॲड करा रेसिपी कशी वाटली।